चला वर करा Say no to CCMP. CCMP. MMC registration. Say no to. Say no to CCMP. CCMP. Say no to CCMP. MMC registration. MMC registration. CCMP. CCMP. Say no to. Say no to MMC registration. MMC registration. CCMP. CCMP. Say no to. Say no to CCMP. CCMP. MMC registration. MMC registration. CCMP. CCMP. Say no to. धनंजय भाई Say no Live to. Say no to. सर आमच्या या स्ट्राईकमध्ये आमचे पूर्ण जे रेसिडेंट्स आहे जे PG रेसिडेंट्स आहे आम्ही 32 मेडिकल कॉलेजेस आहे सेंट्रल मार्टच्या अंदर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते सगळे स्ट्राईकवर आहे आणि इनडेफिनाईट बेमुदत संपावर आहे आम्ही. आमचे डिमांड्स जोपर्यंत पूर्ण नाही होत तोपर्यंत. कालपासून आमची स्ट्राईक सुरू झाली होती आणि आज ते आम्ही कंटिन्यू केली आहे कारण की प्रशासनाकडून आम्हाला कोणतं पण आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आतापर्यंत आणि ते आम्ही बेमुदतच चालू ठेवणार जोपर्यंत आमचे डिमांड्स पूर्ण नाही होणार. आणि आज आम्ही एमर्जन्सी सर्व्हिसेस थोडे विड्रॉ करणं सुरू केलेले आहे. काही जे एकदम लाईफ थ्रेटनिंग डिसीजेस राहतात किंवा कंडिशन्स राहतात ज्याच्यामध्ये रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट येतो, स्नेक बाईट येतो आणि ज्याच्यामध्ये जीवाला धोका आहे त्या सगळ्या सर्व्हिसेस आम्ही आता पण देत आहे. पण प्रशासनाला आमचं आव्हान आहे की आमचे डिमांड्स लवकरात लवकर पूर्ण करा, नाही तर आम्हाला ह्या पण विड्रॉ करायला लागणार. मुख्य डिमांड पूर्ण होईपर्यंत तुमचं आंदोलन कायम राहणार का? जे आयुर्वेदिकवरून सुरू आहे काय नेमकी डिमांड? सर आमची डिमांड एवढी आहे की BHMS CCMP जो कोर्स काढून त्याच्यानंतर आता तो लायसन्सिंगपर्यंत पोहोचलेला आहे. जेव्हा BHMSला ऑलरेडी एक महाराष्ट्र काउन्सिलमध्ये लायसन्सिंग ऑथॉरिटी आहे आणि नॅशनल ऑथॉरिटी पण आहे, त्याच्यामध्ये त्यांना ॲलोपॅथीचा कोर्स सारखं एक पॅरलल आणत आहे. त्यांना फक्त 90 आवर्सचा कोर्स आहे तो CCMP. त्याच्यामध्ये त्यांना लायसन्स भेटत आहे ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायचं. तर ते रुरल एरियामध्ये त्यांना ग्रामीण एरियामध्ये त्यांना पाठवायचे आहे डॉक्टर्स, पण त्यांना सेफ्टीकडे लक्ष नाही देत आहे. आणि आम्ही MBBS केल्यानंतर ॲलोपॅथीचं प्रिस्क्रिप्शन लिहित असतो, त्याच्यामध्ये आम्ही 5.5 वर्षाचा अभ्यास करतो, त्याच्यानंतर आम्ही पेशंट्सला सेवा देत असतो. पण फक्त एक छोटा कोर्स करून ब्रिज कोर्स करून हे योग्य आहे का की रुग्णसेवा म्हणून रुग्णांच्या सेवावर रुग्णांच्या आपल्याला हेल्थवर धोका आहे, तर याच्याकडे गव्हर्नमेंट लक्ष देत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं आंदोलन सुरू असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक रुग्ण येत असतात. नागपुरातून येतात, मध्य भारतातून येतात. त्यांची हेळसांड होत असल्याची तक्रार आहे किंवा त्यांच्या आरोग्याकडे म्हणजे उपचारामध्ये कुठेतरी त्रास होत असल्याचं त्यांच्या तक्रारी आहेत. उपचारामध्ये बिलकुल आम्ही लक्ष देत आहे की जे एमर्जन्सी सर्व्हिसेस आहे ज्याच्यामध्ये जीवाला धोका आहे पेशंट्सला, त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर आता पण पोस्टेड आहे. आमचे कॅज्युअल्टीमध्ये पण डॉक्टर्स आहे, ICUमध्ये पण डॉक्टर्स आहे, ते सेवा आता पण देत आहे. तुम्ही म्हणता की हळूहळू आम्हाला विड्रॉ करायच लागणार आहे, दुसरा पर्याय नाही राहणार. आम्हाला प्रशासनाला आवाहन आहे की आम्ही आमची मागणी पुरी करा, नाही तर आम्हाला ते पण विड्रॉ करायला लागणार. पण तेव्हा जर रुग्णांच्या जीवाला धोका झाला तर जबाबदारी संघटना घेईल. जबाबदारी प्रशासनाला घ्यायला लागणार कारण की आम्ही वारंवार लेटर्स दिलेले आहे. आम्ही 10 ते 12 लेटर्स दिलेले आहे. माननीय मुख्यमंत्रीच्या नावाने पण दिलेलं आहे, मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर आणि जेवढे पण ऑथॉरिटीज आमच्यावरती आहे पब्लिक हेल्थमध्ये आणि DMERला सगळ्यांना आम्ही वारंवार रिक्वेस्ट करत आहे. नाही लाला को इधर का भूमिका आमची ठाम आहे की एक जनतेसाठी हा आमचा लढा आहे, स्वतःपेक्षा कमी आणि जनतेसाठी आमचा लढा आहे. जसं आपल्या ताटातल्या अन्नात आपल्याला भेसळ जमत नाही, ग्लासातल्या पाण्यात आपल्याला भेसळ जमत नाही, तर आपल्या आरोग्याची देखभाल करणाऱ्या डॉक्टरच्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला भेसळ चालणार आहे का? शुद्ध अन्न शुद्ध पाणी जशी आपली मूलभूत
अधिकार आहे तसा शुद्ध व पात्र डॉक्टरही आपला अधिकार आहे. आणि लक्षात घ्या, हा आपला अधिकार आहे, गरज नाही आहे तर अधिकार आहे. दुधाची तहान ताकावर भागवण्याचा हा प्रयत्न आहे की CCMP कोर्स थ्रू होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीत प्रवेश द्यावा. आणि याचा हा प्रश्न तहानाचा नाही तर क्वालिटी हेल्थकेअरचा आहे आणि हेल्थकेअरची क्वालिटी कॉम्प्रोमाइज होणार आहे. आता बाकी समाजात असा मेसेज जात आहे की आम्ही जे स्ट्राईक करतो आहे त्याच्यामुळे रुग्णांचे हाल होतील, पण या CCMP कोर्सद्वारे जे होमिओपॅथी डॉक्टर ॲलोपॅथी प्रॅक्टिस करत आहे यांनी जे येत्या काळात जे रुग्णांची हेल्थकेअर कॉम्प्रोमाइज होईल त्याची जबाबदारी सरकार घ्यायला तयार आहे का? जसं आता जी होणारी रुग्णांची हेळसांड आहे याच्यासाठी जर संघटनेला दोष देत आहे तर येणाऱ्या काळात होणाऱ्या रुग्णांच्या हेल्थकेअरसोबत जो कॉम्प्रोमाइज आहे त्याची जबाबदारी सरकार व हे CCMPद्वारे ॲलोपॅथी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर घेणार आहेत का? तर हा लढा आमचा समाजासाठी आहे, डॉक्टरांसाठी कमी आणि समाजातल्या गोरगरिबांसाठी आहे. आणि सरकार कुठेतरी याला हे बॅकिंग देत आहे की रुरल किंवा ग्रामीण भागात MBBS डॉक्टर सेवा देत नाही तर CCMP थ्रू हे डॉक्टर सेवा देतील. तर हे MBBS डॉक्टरांचं अपयश नसून या सरकारचं, या सिस्टीमचं अपयश आहे की त्या रुरल एरियात, त्या ग्रामीण एरियात हे लोक MBBS डॉक्टर पुरवू शकत नाही. तिथे जर तुम्ही योग्य ते वेतन, योग्य ते मानधन, योग्य ते सुविधा पुरवल्या तर काय MBBS डॉक्टर तिथे काम नाही करतील? हीच ती सरकार आहे की ज्याच्यात त्यांनी ते बंधपत्रित सेवा, जे बॉन्ड सर्व्हिस रुरल आहे ते त्यांनी काढून टाकली आहे. आणि एका बाजूला ते म्हणतात की रुरल एरियाजमध्ये MBBS डॉक्टर भेटत नाही आणि दुसऱ्या याच्यात ते हे बंधपत्रित सेवाही रद्द करत आहे. म्हणजे ही डबल ढोलकी भूमिका हे कुठेतरी संशयास्पद आहे. नाव आणि काय जबाबदारी? माझं नाव गौरव काळे आहे आणि डॉक्टर गौरव काळे आणि मी मार्ड GMC नागपूरचा अध्यक्ष आहे तथा सहसचिव सेंट्रल मार्ड.